माणसांना असं वाटतं नाम म्हणजे काय, भोळ्या भाळ्या करता. असं काही कुठे मी ऐकलं नाही की श्रीमंताने भात खावा आणि गरिबाने भात खाऊ नये. त्या भाताचं श्रेष्ठत्व असं आहे की दोघालाही समाधान देतो. तसं नाम कुणीही घ्यावं, कसंही घ्यावं, कुठेही घ्यावं, केव्हाही घ्यावं, हेच नामाचं श्रेष्ठत्व. आणि म्हणून त्याला देवत्व प्राप्त झालं, नाही का. साधं सरळ सोपं. अनाथ आहेत, अपराधी आहेत. ज्ञानवंतांचा उद्धार व्हावा, सामान्यांनी काय करावं. ज्यांच्या खिशात पैसे आहेत त्यांनी जेवावं, आणि ज्यांच्या खिशात काही नाही त्यांनी जेवूच नाही. जेवू नाही तर देणाऱ्यांनी पोटका दिलं, नाही का. अहो, जेवूच नाही तर देणाऱ्यांनी पोटका दिलं. भातानी भाकरीने पोटाची भूक भागते आणि परमार्थाने चित्ताची, मनाची, बुद्धीची भूक भागते. पोट भरण्याचा अधिकार आहे, तसा उद्धाराचाही अधिकार आहे. बुद्धी प्रगल्भ नाही, ग्रहण करण्याइतकी शक्ती नाही, कोणी शिकवायला नाही, आणि तुला अधिकार नाही असं हिनवायला आहेत. शिकवायला तर कोणी नाही, पण अधिकार नाही असं हिनवायला आहेत. अशा माणसांचा उद्धार होऊच नाही. म्हणून सकळाशी येथे आहे अधिकार, आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामाने सर्वांचा उद्धार होतो, हे कलियुगाने दाखवून दिलं. आणि संतांनी एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला. चोखवराया नामाने तरले, अजामेळा नामाने तरला, एक कुंठीन नामाने तरली, शिंपियाचा नामा देव झाला. कानोपात्रा देवाच्या देवळात जाऊन बसली. हे कशाने घडलं तर नामानी. आणि नामाने घडलं म्हणून नाम देव झालं. म्हणून केवळ ज्ञानच देव आहे, ज्ञानच मोठं आहे, ज्ञान मोठंच आहे, पण नामही कुठे कमी नाही. हे ज्ञानदेव असणाऱ्या माऊलीने हरिपाठ लिहून दाखवून दिलं. नाही का. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानदेव ज्ञान ईश्वर अशा अधिष्ठानावर उभे असलेले ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ लिहिण्याचं काय मर्म आहे. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे, हे सांगण्याची काय गरज आहे. एक नाही, शेकडो अभंग मी म्हणून दाखवीन तुम्हाला नामाचे. हरिपाठ तर सोडून द्या, आणि नुसतं नाम नाही तर हे नका करून हे करा. अष्टांग योगे नशनिये, यम नियम निरोधन कीजे नया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणी ऐकीजे रया. कर्म आणि धर्माचरिजे दया लागी, साधक शिणले साधन साधिता भागी, गोड तुझे नाम विठोबा आवडले मज, दुसे उच्चारिता मना वाटत से लाज. इति ज्ञानेश्वर महाराज. म्हणून नामदेव असं म्हणालं की ज्ञानदेव श्रेष्ठ आहे, आणि ज्ञानोबराय असं म्हणाले की नामाशिवाय तरणोपाय नाही. अशी दोघांची मिठी पडून गेली. पांडुरंगाला फार आनंद झाला. ज्ञानी आपल्या ठिकाणी होते, साधीसुधी माणसं आपल्या ठिकाणी होते. साध्यानाही अहंकार असतो बरं का, नाही असतं असं म्हणणं का. म्हणून मोलकरीण तुमचा एक वावगा शब्द ऐकत नाही.
म्हणून घरातली बाई नवऱ्याला टाकून बोलते, पण मोलकरणीला जवळ करून बोलते. इथे आहेत सगळे बसलेले. नवऱ्याला फाडकन बोलेल, गप्पा बसा तुम्हाला काही कळत नाही. पण तिला बोलताना संध्याकाळी नाही आलं तर कोणी घासायचं. गणित असं आहे बघा. कारण तिलाही असतो, ती ठसक्यात सांगते, बाई मला आज फिरायला जायचंय बाहेर जरा. अगं पण परवाच गेली होतीस, परवा गेली म्हणजे आज जाऊ नये का? नाही तर दुसरं बघा. रोजंदारीवर काम करणारी बाई म्हणजे खालच्यालाही अहंकार नसतो असं नव्हे, वरच्यालाही असतो, खालच्यालाही असतो बरं का. त्याला आहे म्हणून असतो, आणि हा म्हणतो नसलं म्हणून काय झालं, आम्ही काही कमी आहो काय? त्याला ज्ञातृत्वाचा अहंकार असतो, याला कर्तृत्वाचा अहंकार असतो. एक म्हणतो ज्ञान आहे, एक म्हणतो ज्ञान आहे पण करायला हात नाहीत. काय? एक म्हणतो ज्ञान आहे, दुसरं म्हणतो अरे ज्ञान असेल पण करायला कुठे हात आहेत. म्हणून हे सगळं संपवलं आणि एक सुंदर परंपरा निर्माण झाली की ज्यामध्ये ज्ञानही आपापल्या तेजाने ज्ञान सूर्यासारखं तळपू लागलं आणि नाम चंद्रासारखं शीतलता देऊ लागलं. असे दोन आपापल्या तऱ्हेने परिपूर्णतेने या जगामध्ये, या चंद्राला अमावस्या आहे, नामरूपी चंद्र अखंड पौर्णिमाचा आहे, अखंड पौर्णिमेमध्ये वावरत असतो. पण असं घडलं नामदेव महाराजांच्या बाबतीत. काल सांगितलं आपल्याला, देव आधी भेटला. जो भेटायचा तो भेटल्यानंतर बाकीची काही गरज नसते ना. मॅरेज अँड लव्ह जर असेल तर सासऱ्याचं आणि सासूचं महत्व असतं. पण लव्ह आणि मॅरेज जर असेल तर सासू सासरे सेकंड रँकला असतात. बोलले ते बोलले, नाही ते गेले उडत. काय करायचं म्हणजे नीट कळलं तुम्हाला तेव्हा, कशाला सांगू. हा, सेकंड रँकला गेलं. तसं गुरु आणि देव, इथे देव आणि नंतर गुरु, एक आगळं आगळं वेगळं रूप आहे बरं का हे नामदेव महाराजांचं. एक विचार करायला लावणारं दर्शन आहे, विचार करायला लावणार. प्रमाण असं आहे, आदिपूजा गुरुनाथा चाले देवावरी सत्ता. चाले देवावरी सत्ता आणि देवाच्या कृपेने गुरु भेटे. काय गंमत आहे. चाले देवावरी सत्ता, हे सगळे अभंग नामदेव महाराजांच्या बाबतीत उलटे झालेले दिसतात. पण गुरुचंही महत्व फारच आहे. ज्यांनी जग निर्माण केला त्यांनी गुरु केला. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक. कृष्ण गुरु संधीपण, पूर्ण ब्रह्म दाविले. रामचंद्र प्रभूंना वशिष्ठासारख्या गुरुकडे जावं लागलं. कृष्णाला संधीपणाच्या आश्रमामध्ये जाऊन सेवा करावी लागली. तेव्हा गुरु माना अथवा न माना, पण सद्गुरुचं स्थान हे आढळ आहे. मी कितीतरी विनोदाने सांगतो, जास्ती वाढवत नाही. नाही तर गुरुवर लांबलचक लेक्चर ऐकले तुम्ही माझं, सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा पुनरुक्ती करत नाही त्याची. सद्गुरु सारिखा सोयरा जीवलग, तोडीला उद्वेग संसारीचा. कोण भेटले? सद्गुरु भेटले. सद्वस्तूची ओळख करून देतो तो सद्गुरु. गुरु शेकडो, सद्गुरु एक. पत्न्या अनेक असू शकतात, आई एक. भाऊ अनेक असू शकतात, बाप एक. तसं गुरु अनेक, सद्गुरु एक. व्यवहारामध्ये गुरु आहेत, परमार्थामध्ये गुरु आहेत, प्रत्येक गोष्टीला गुरु आहेच आहे, नाही का? आपण आयुष्यात कधी दारू पिलेला नसतो, पण जो प्यायला शिकवतो त्यातला गुरुच ना.
अमान्य करता नाही का? आम्ही पित नव्हतो, तो आमच्या जोडीला आला आणि मग आम्ही पिऊ लागलो. गुरु माऊली, तोही गुरुच. आकडा लावायला शिकवणाराही गुरुच. मांस मटण खायला खादी खात नव्हते पण खायला लागला शिकवणारा गुरुच. पैसे खायला शिकवणारा गुरुच. एक काय गुरु आहेत? बाप गुरु, आई गुरु, भाऊ गुरु, पत्ते खेळायला शिकवणारा गुरु नाही का? काही गुरु कमी आहेत का? सगळेच गुरु. काय ही काही गुरुची रांगच बसली की? बायको गुरु, बायको काय गुरु नाही काय? अमान्य करून जमत नाही. तीच शिकवते. किती दिवस भावांना पैसे देणार? आपला काहीतरी विचार करा की. देऊन 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 संपलं. तो म्हणतो बरं झालं माझ्या डोक्यात चालू, मी वाहत गेलो असतो. गुरु माऊली, त्या महिन्यापासून अंमलात. हे वाक, या महिन्यापासून माझ्याकडे काही मागायचं नाही. आता आम्ही खूप केलं तुमचं, पण आमचं काही आहे का नाही? गुरु अनुग्रह पक्का झाला. म्हणून आता किती गुरुची अशी तुफान. निम्म्याला निम्मे आहेत. निम्मे शिष्य निम्मे गुरु. आता काही गुरु नाहीत. तुम्ही गुरु होता काही वेळेला. एक सांगू का? प्रत्येक माणूस कुणाचा नाही कुणाचा तरी गुरु असतो, कुणाचा नाही कुणाचा तरी शिष्य असतो, पण जीवनामध्ये सद्गुरू एकच असतो बर का. म्हणून लांबड लावायची म्हटलं तर खूप लावता येतं, काय त्याच्यात आहे. पण एकदा नमुना सांगितल्यानंतर तुम्हाला कळलं. सद्गुरू मंत्रतंत्र उपदेशती, घरोघरी गुरु आहेच आयती. शिष्या ते मिळवी सद्वस्तु ते, आणि सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण मानी. किती भागवतातली सुंदर ओवी आहे. सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण मानी. श्रीकृष्ण त्याला सद्गुरू मानतो. जो शिष्याची मरण चिंता चुकवतो तो सद्गुरू नाही का. माणसाला जन्माची भीती आहे तशी मरणाची भीती आहे. जन्माची भीती असूनही उपयोग नाही, कारण होतच जन्म. पण मरणाची भीती आहे. मला नेहमी असं वाटतं, माणूस मरणाला घाबरतो का? जगात एकच गोष्टी अशी आहे की ते जेव्हा येईल तेव्हा जगातल्या सगळ्याच भानगडी संपतील तुमच्या मागच्या. घाबरायचं कारण का नाही का? माणसं म्हणतात मेल्यावर माझं कसं होईल. मला असं म्हणजे मागच्यांचं कसं होईल म्हटलं तर ठीक आहे, पण मेल्यावर माझं कसं होईल म्हणजे मला काय अजून कळलं नाही. याच्यातलं माझ्याच डोक्यात शिरत नाही. म्हणजे हा मरून जाऊन केव्हा वर गेला होता आणि केव्हा वरून बघून खाली आला. अहो मरण म्हणजे त्याला सोहळा म्हटलंय त्याने. मरण म्हणजे सोहळा म्हटलंय. तिथे काय, ज्या क्षणाला मरण येईल तिथे संपलं. पण घाबरतात का माणसं? मी तुम्हाला त्याचं सांगतो कारण. आयुष्यभर तो पाप करतो, त्याची नक्की खात्री आहे आम्ही यमपुरीत जाणार. आणि त्याला नक्की माहिती आहे आपल्या करता ती तेलाची कढई उकळते आणि त्याच्यात उलट टाकणार, म्हणून घाबरतो. म्हणजे तो मरणाला घाबरत नाही. आता हे जर इथे जळलं तर वर कोण भासते तुला? नाही नाही, हे इथेच जाळणार आहेत ना. हे कुठे जाळणार आहेत? अहो इथेच जाळणार आहेत. आता ते तिथे नेऊन तुला कोण कोण सुजलंय तुला भाजणे इतका तरी कशाची यमपुरीने काय? एक लक्षात ठेवा, इथे जे दुःख मानसिक बौद्धिक भोगावं लागतं तीच यमयातना असते. कशाची यमपुरीने घेऊन बसला? पण तुम्हाला भीती वाटते की मेल्यानंतर मी यमपुरीत जाणार आणि मग मला त्या चक्रावर घालणार आणि असं घालणार, असं कापून काढणार. पाप जो करत नाही त्याला घाबरायचं काही कारण नाही. आणि नाम जो घेतो तो पापाकडे प्रवृत्त होत नाही. आणि यदा कदाचित चुकून जर घडलं तर त्या नामाच्या आधाराने त्याचं पाप धुतलं जातं.
हे वर्म लक्षात ठेवा की नाम मुळात पापाकडे प्रवृत्तच करत नाही, पण चुकून घडण्याची शक्यता आहे. अशक्यता काही नाही. कोणी म्हणू नये की नाही, केव्हा घडेल तुमचं तुम्हाला कळून यायचं नाही, सांगता येत नाही. आणि सामान्य मनुष्य करून करून काय पाप करतो, एवढं मोठं असं काही नाही. ते कोणी काय खुणी बिणी आहेत काय, नाही का? काही काही कोठी मोठी लांडी लवाडी किरकोळ आपलं चालतं, ती लहानपणापासूनच सवय असते. किती पटलं नाही तुम्हाला? काय छोट्या छोट्या लांड्या लवाडी आपल्याला लहानपणापासूनच करायची सवय असते, त्याच्यात काही विशेष आहे असं काही नाही. काय मित्राकडे जायचंय, कशाला अभ्यासाला? बिलकुल अभ्यास करत नाही, मित्राकडे जायचंय. छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात. काय त्याच्यामध्ये काही विशेष काही असतं अशातलं काही भाग नाहीये, एवढं तर चालतंच. पण मोठा झाल्यानंतर एक जागृती आल्यानंतर तेही घडत नाही, त्याच्यातून आपोआप बाहेर पडत जातो. आणि म्हणून लक्षात घ्या की सद्गुरू काय करतात, मरणाची भीती चुकवतात. जन्म आता संपलेला आहे. माणसं म्हणतात जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं आहे. मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करू का, आता जन्माला आलाय हे तर काही तुमच्या हातात नाही, मरण चुकवून दाखवा. माझं बोलणं कळलं? काय म्हटलं मी? जन्म तर झाला ना, आता हा झाला, हे संपलं, विषय संपला. आता एकच चुकवा, मरण. एक लक्षात ठेवा, उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. ही जीवनाची राहटी आहे. आणि एकदा ती राहटी कळली म्हणजे दुःख व्हायचं काही कारण. म्हणून जन्म मरणाची विसरलो चिंता, आणि तू माझ्या अनंता माय बाप्पा. तुकाराम महाराज सारखा महात्मा म्हणतो, घेईन मी जन्म याज साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. घेईन मी जन्म याज साठी देवा. देवा जन्म घेईन, पण कशा करता? तुझी चरण सेवा साधावया. आणि देवाची जर चरण सेवा घडत असेल तर कुणाला मुक्ती पाहिजे? म्हणून आम्ही भक्तीत अडकलेली माणसं आहोत, मुक्तीत नाही. माणसांना मुक्त व्हायचं असेल, ते बद्ध असतील त्यांनी मुक्त व्हावं. जो बद्धच नाही तो मुक्त तरी केव्हा होणार? मला सांगा, इथला मनुष्य तुमचा दिवस येऊ दे, कोण कुठे अडकलाय? फक्त दिवस येऊ दे. तो दिवस आल्यानंतर कोणी कशात अडकलं नाही. कितीही मुलात जीव अडकला आणि बायकोत अडकला तरी चलो महाराज, कोणी कशात अडकलं नाही. अडकल्यासारखं वाटतं, ते कावळा शिवत नाही तेव्हा. जाऊ द्या, माफ करा मला, आता नको फाटे फोडायला. ते पिंडदान होतं ना, आणि ते कावळा शिवत नाही, लवकर शिवत नाही. अहो दादा कबूल करे ना, आईने सांगून गेली होती की 30 तोळ दे म्हणून. शिवे ना. शेवटी जेव्हा दादा म्हणला, आई काळजी करू नको, यमुनेचे 30 तोळे देऊन टाकीन, म्हटल्याबरोबर शिवला. बरं झालं, शेवटी भाऊ उपयोगी पडला नाही, पण कावळा तरी पडला. कठीण आहे एकंदर सगळंच. माफ करा मला, तुम्हाला कदाचित माझं बोलणं आवडणार नाही, पण वारकरी संत या सगळ्यातून बाहेर पडले. तुळशीची माळ घातल्यानंतर, एकदा पिंडदान केल्यानंतर पुन्हा करण्याची आवश्यकता चुकली नाही. तुळशीची माळ घातली की नाही, तुळशी पत्र ठेवलं की पिंडदान केला. म्हणून ज्यांचा पिंडदान झाला नसेल त्यांनी करावा. वारकरी हा जिवंतपणी देवाला पिंड दान करून टाकतो, असा सिद्धांत आहे त्याच्यात. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. मागे पोरं दान करतील का नाही पिंड विचार करू नका, आपल्या हाताने अर्पण करून टाका. तुळशीची माळ घाला आणि त्याचं नाव घ्या, झाला दान तुमचं. मी गुरु सांगतोय, जो जन्माची मरणाची व्यथा चुकवतो तो कशाला घाबरतोस मरणाला? मरण माझे मरून गेले, मजला केले अमर.
मरणाहातोनी सुटली काया विचेर या निश्चय. आणि असे सद्गुरुनाथ जेव्हा भेटतात तेव्हा माणूस निर्भय होतो. भानुदास महाराज काही घाबरले काय मरणाला? अहो, आमची नामदेवरायांची जनाबाई बरं का, दासी म्हणून आली नामदेवरायच्या घरामध्ये, ती सुद्धा काही घाबरली काय? हो, अहो देव तिच्या घरी येत होता. पांडुरंग तिच्या घरी यावे. एक गंमत सांगतो तुम्हाला याच्यातलीच, हे सद्गुरूचीच भेट. नामदेवराय जनाबाईला नामदेवराय गुरु भेटले होते. जनाबाईला नामदेवरायांचा अनुग्रह झाला होता म्हणून जनाबाईला भेटण्याकरता देव नामदेवरायाच्या घरी येत होते आणि देवाला भेटण्याकरता नामदेवराय देवळात जात होते. हे बारकावे लक्षात घ्या, फार वैशिष्ट्य आहे याच्यात. नामदेवराय देवाला कुठे जायचे भेटायला? देवळात. जनाबाई कधीही देवळात जायची नाही, तिला फुरसतच नसायची. आणि रात्री काम धंदा आला, बडव्यानी सगळी देवळं दारं बंद केली आणि हिने काय करायचं? जनाबाईंनी नामदेवरायाच्या उच्चिष्ट सेवन करण्याकरता त्यांच्या ताटात बसायच्या. ते ताट असं झाकून ठेवायचं आणि सगळं काम आटपलं की निवांत आपलं नामदेवरायाच्या ताटामध्ये आपली भाकरी टाकायची, खायची. एक कण जरी असला तरी तो नामाचा प्रसाद म्हणून सेवन करायचा. कळलं का? आणि नामाचा प्रसाद म्हणून सेवन केल्यामुळे नेमकं असं पाणी फिरवताना देवानी यावं, जाना आम्हाला एक दे त्यातला घास, जाना आम्हाला दे. का आज नैवेद्य दाखवला नाही का? अगं तो नैवेद्य होता ना, तो जिलेबीचा होता, पुरणपोळीचा होता, पण हा नामाचा प्रसाद आहे. हा नामाचा प्रसाद आहे. जना मी नामाचा प्रसाद घेण्याकरता आलो आणि तू नामाच्या ताटात जेवणारी आहेस म्हणून मी आलो. म्हणून मी आलो. देवाला सुद्धा नामाचं ताट लागतं बरं का. दुसरा कोणाच्या ताटात जेवल्याचा पुरावा आहे का तुमच्याकडे कुठे? दुसऱ्याच्या शेजारी बसला पण नामाच्या ताटात बसला. देवाला सुद्धा नामाचा प्रसाद आवडतो. आणि एक दिवस असंच झालं बरं का. देव घरी येत होते, सांगितलं कशा करता? अहो घाबरत नाही मरणाला. जनाबाईच्या वाकडीत देव झोपले. ह्या फाटकी वाकडीमध्ये सुद्धा देव आहेच, पण तुम्हाला बघायला पुरसत नाही. ही फाटकी वाकळ, हे फाटकं घोंगड आहे ना तुमचं, याच्यामध्ये सुद्धा परमात्मा आहे. याचं वर्णन केलंय घोंगडी म्हणून. नवा ठाई ती फाटून गेली, ती त्वाम्हासी दिधली रे. रक्त रेत दुर्गंधी जंतू, काम क्रोधा विद्या त्रिगुण नरकमुताने विणली रे. नवा ठाई ती फाटून गेली, ती त्वाम्हासी दिधली रे. काना तुझी घोंगडी चांगली चांगली, काना तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हास का दिली वांगली रे. काना तुझी घोंगडी कशी? षडगुण गोंडे. षडगुण ऐश्वर्याचे गोंडे आहेत. यश श्री वैराग्य औदार्य ज्ञान ऐश्वर्य साही गुण वसती जे तया नाम भगवान. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ. षडगुण गोंडे रत्न जडित तुझ, श्याम सुंदरा शोभली रे. काना तुझी घोंगडी चांगली चांगली, काना तुझी घोंगडी चांगली चांगली,
आम्हास का दिली. काय मजेशीर ज्ञानोबा. आम्हा तुझी मात्र अगदी काय गोंडे काय, षडगुण काय, यश काय, श्री काय, वैराग्य काय, काय एक एक गोंड. आम्हासी का दिली. वांगली अशी घोंगडी, म्हातारी होणारी, 9 ठिकाणी फाटलेली, कधी इथून गळते, कधी इथून गळते, कधी इथून लाळ गळते. आम्हाला अशी फाटकी तुटकी घोंगडी दिलीस, तुझी घोंगडी चांगली. पण शेवटी माऊली म्हणले असू दे असू दे असू दे, पण अशा घोंगडीतूनच तू वावरतोयस ना. निर्गुण निराकार परमात्मा या देहातूनच वावरतो, त्याला सुद्धा ह्या देहाचा आधार घ्यावा लागतो. प्रत्ययरूप परमात्मा प्रतितीवर राधेच्या खांद्यावर हात ठेवतो, तसं परमात्म्याला देहाचा जीवाचाच आधार घ्यावा लागतो प्रगट होण्याकरता. असो. आणि गेले देव चटकन निघून. पितांबर शेला तिथे ठेवला आणि ती गोदडी घेऊन गेले. सगळे बघतात या अंगावर काय आलं, हे कुठून आलं, कुठे आलं, कुठून आलं, कुठून आलं, कुठून आलं. शेवटी शोध लागला जाणीकडे. ती म्हणली एवढ्या बंदोबस्तात शिरली कशी. ती म्हणली मी कशाला शिरते, तो शिरला माझ्या घोंगडीत. नाही कळलं का. अहो देव तुमच्या देहात शिरलाय, तुम्ही नाही त्याच्यात शिरला. तो तुमच्या देहात शिरलाय, तुम्ही कुठे शिरलाय त्याच्यात. ती म्हटली मी नाही शिरले त्याच्या घोंगडीत, तो शिरलाय. माझ्यावर आळ घेता. तो शिरलाय, तो शिरलाय, मी नाही शिरले. पण ऐकतो कोण. असं सांगतात जनावेला सुळावर चढवली. ते म्हणले दे की. अरे बिठ्या मूळ मायेच्या पुढची शिवी मी देत नाही, पुढची शिवी मी देत नाही. दणकून शिवी दिली तिने त्याला. देव म्हणला त्या प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, वासुदाय नमः. त्याच्यापेक्षा हे बरं वाटतंय. मी काय माझ्या गाठचं सांगत नाही, त्या शिव्या बघा वाचून म्हणजे कळेल तुम्हाला. अरे देवा ते एवढं तुझं ते विष्णू सहस्त्रनाम, एवढी तुझी नामाची यादी, अनंत कोट ब्रह्मांड नायक, कर्तुम काय अकर्तुम काय, अन्यथा कर्तुम शक्ती काय. अरे 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 केवढी मोठी नावं त्याची. आणि ही म्हणते मूळ मायेच्या हे शिव्याची भैर. आणि हसतोय, हसतोय. अहो नामदेवरायचा एक अभंग आहे. ब्रह्म आणि गोवळपणे, यज्ञ भोगता आणि उच्चिष्ट खाणे, वेदाशी स्तविता उगाची बैशे, आणि गवळणीच्या शिव्या ऐकून या खदखदा असे. ब्रह्म आणि गोवळपणे, ब्रह्म गोवळपणे, यज्ञ भोगता उच्चिष्ट खाणे, वेदाशी स्तविता उगाची बैसे, आणि गवळणीच्या शिव्या ऐकून या खदखदायसे. काय आश्चर्य आहे. त्याला त्या शिव्या वाटतच नव्हत्या. काय असतं गोड खाल्ल्यानंतर तसा खरडा बारा वाटतो नाही का. अगदी गोड बीड जेवला की नाही तुम्ही, मग अगदी 2-3 दिवस लग्नात दणकून मग घरी आल्यावर सांगता बायकोला आज असं कर, जरा पिठलं कर आणि जरा खरडा कर. आणि मग तो खरडा भाकरी पीठ हा जरा पोट भरलं. ह तसं ते हे देवाला तो म्हणला हे मला पाठ आहे, पण ह्या जनाबाईच्या गल्लीतल्या मला ऐकायला मिळत नाहीत. काय हे सगळं मला पाठ झालं. रोज सगळ्यांनी तेच म्हणायचं, जे येईल ते तेच म्हणतंय. असं असं करायचं आणि म्हणायचं. जनाबाईने असं असं कधी केलं नाही, त्याला असं केलं. माझं म्हणणं कळलं. तुम्ही बघा पुष्कळच्या देवळात गेल्यावर मी म्हटलं आहे अशी का पाळी आली तुमच्यावर, ही अशी का पाळी आली. मी तुम्हाला सांगू, आयुष्यात कोणाही समोर थोपाडीत मारून घ्यायची पाळी येऊ नये, देवासमोर सुद्धा. जाऊ द्या. ते असं असं करायला लागली ही जनाबाई. ती म्हणली ही तर काही निराळच दिसतंय. हा ते म्हणले हे आमच्या गल्लीतले आहेत, ही पुष्पमाला घे कशी आहे ती बघ, गावरान मेवा तो येतो ना पिवळा विकायला. मैना काय म्हणतात तिला, काहीतरी ते असते बघा.
काय ते आता त्याची त्या खरड्याची चव, जनाबाईच्या शिव्या. अरे म्हणे मी कशाला चोरलंय, हा माझ्या घरी आला, हा माझ्या घरी आला, मी नाही गेले त्याच्याकडे. आंधळा होता का, डोळे नव्हते का, फुटले होते का त्याचे डोळे. माझी वाकळ घेऊन गेला आणि स्वतःचा शेला इथे ठेवला. कोणाला पाहिजे त्याचा शेला, आमचा आम्हाला बरं, आम्हाला नको त्याचा शेला, असेल तर घेऊन जा म्हणावं. पण बडवे ऐकतात काय, ते म्हणले तूच तूच, म्हणले दे सुळावर, जाऊन सांगा त्याला अशी मी घाबरत नाही मरायला. तुला काय वाटतं मी घाबरते काय मरायला. अरे भक्त मेलास तर तू तरी राहशील का. अरे भक्त मेल्यानंतर देव तरी राहील का. मूल संपल्यानंतर आई शिल्लक राहत नाही, बाई राहते, आई मरते, आई मरते, बाई असते पण आई नसते. बरोबर आहे ना. ज्या दिवशी एक मूल जन्माला येईल त्या दिवशी आई जन्माला आली, बाप जन्माला आला, भाऊ जन्माला आला, आत्या जन्म, सगळे गणगोत जन्माला आले एका बाळाच्या जन्मावर. तसं भक्त जर मेला तर तू कुठे शिल्लक राहणार आहेस. तुला काय वाटलं. मरणाची भीती ज्याला वाटते त्याला दाखव. सोळाचं पाणी झालं, जास्ती गोष्ट सांगत नाही. नामाचा आधार होता, घाबरली नाही मरणाला. म्हणून जो नाम घेतो त्यांनी कशालाही घाबरू नये जीवनामध्ये. आणि अडचण आली की जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, सगळं होऊन जाईल बरोबर. पण श्रद्धेने करा. एक लक्षात घ्या, मी सांगतो म्हणून सुरुवातीला करा, पण पुढे मला विसरून जा आणि त्याला लक्षात ठेवा. त्याला लक्षात ठेवा, त्याचं नाम लक्षात ठेवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. एवढं म्हणत गेलं की तो आधार भेटेल. म्हणून घाबरत नाहीत. सद्गुरू काय करतात. जन्म मरणाची विसरलो चिंता, जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझ्यानंता माय बाप्पा, तू माझ्या अनंता माय बापा, जन्म मरणाची विसरलो चिंता. आणि नामदेव महाराज म्हणतात सद्गुरू भेटले नव्हते. आणि असं घडलं एकदा, पंढरपूरची वारी आली आणि लाडका असल्या कारणाने वैसेच्या शेवटी एकचिविये वांझोटी, आणि मग ते मोहाच्या त्रिपुटी नाचो लागे. होई कळली का माऊलीची. मजेशीर लिहितात महाराज. दृष्टांत असा आहे की मूल होईल, मूल होईल, मूल होईल, अशी सगळी बाईने आशा सोडली नवरा बायकोनी. 45, 47 अशी 50च्या आसपास आली. वयसीची या शेवटी, म्हणजे हे बाईचं वय सर्व जवळजवळ संपत आलं होतं. आता होणार नाही खात्री होती, आणि त्यावेळेला झालं. वैसेच या शेवटी एकचिविये वांजोटी, आणि मग ते मोहाच्या त्रिपुटी नाचो लागे. तो जो जो खेळ दावी तो तो सोनियाचा करोन ठेवी, ऐसी उपास तिची पदवी मी पोषित जाय. कृष्ण अवतारामध्ये अर्जुन हे शेंडफळ, आणि इथे आमचे नामदेव महाराज काय. आणि असं उतार वयामध्ये मूल झालं काय, त्या बाळाचं कौतुक असतं. पळता येत नाही तरी ती बाई पळते. ते म्हणेल त्याच्या करता ती करते. वैसेची या शेवटी. तसं नामदेव महाराज देवाचं हे लढीवाळ बाळक ऐके ना, ऐके ना, काय करावं आता. मग माऊली निवृत्तीनाथ वगैरे भेटायला आले आणि सांगितलं, म्हणले महाराज जरा आमच्या नामयाकडे बघा जरा. ऐकत नाही हो.
मी त्याला 10 वेळा रोज सांगतोय, नामा तुझं भजन गोड पण गुरु कर, नामा तुझं भजन गोड पण गुरु कर. तो तर्क मांडतो. देव भेटून जर गुरु भेटावा, गुरु भेटून जर देव भेटावा, मला तर देव भेटला, गुरु कशा करता? काही गरज नाही. पण माऊली तुम्ही बघा, गुरु भेटावा लागतो ना. निवृत्तीनाथ माऊली तिथे होते. ते म्हणले, पण देवा थोडंसं माफी करायला पाहिजे बरं का आम्हाला, कारण हे श्रीमंताचं आहे, तुमच्या घरचं आहे. धक्का बिक्का लागला म्हणजे मुद्दामच मारला म्हणायचे. जरा आम्हाला आपलं सांभाळून घ्या, अगोदरच सांगतो. मग बघा, अतिशय सुंदर लिहिलंय. आले सगळे संत मंडळी अशी बसली होती. नामदेव महाराज आले. आल्यावर सगळे उठले. नामदेव महाराज आले, नामदेव महाराज आले, नामदेव महाराज आले, नामदेव महाराज, नामदेव महाराज आले, नामदेव महाराज आले. सगळेच उठले. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घराला. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरी आला. आनंद वाटला. पंढरीचा प्रेमा, पंढरीचं मूर्तिमंत प्रेम, पांडुरंगाचं मूर्तिमंत प्रेम घरी आलं. उठून उभे राहिले. काय असतं, आपण आल्यावर कोणी उठून उभे राहिल्यानंतर आपण उगीच मोठे होतो. इथे मी आलो की माणसं उठून उभे राहत ना, उगीच मला असं वाटतं कोणतरी. म्हणजे एरवी माझी काठी असते ती, तुम्ही उठून उभे राहिला की मला असं वाटतं. विनोदाचा भाग सोडून द्या, पण मनुष्य स्वभाव मोठा गमतीचा आहे. निवृत्तीनाथांच्या सारखी उठून उभे राहिले, त्याबरोबर खालचे उठून उभे राहिले. माऊली उठले, सोपानदेव उठले. पंढरीचा प्रेमा घराला. पुढचं ऐकून तुम्ही, केली प्रदक्षिणा वंदले चरण, झाला अभिमान नामयासी. यांनी नामाच्या भोवती प्रदक्षिणा काढल्या, यांना वाटलं माझ्या भोवती काढल्या. जेव्हा एखादा मनुष्य एखाद्या महान व्यक्तीला वंदन करतो, तेव्हा त्या व्यक्तीला नसतं, त्या गुरुपदाला वंदन असतं. म्हणून पाया माणसं पडतात तेव्हा हे जाणून पाया पडून घ्यावं, म्हणजे ते पाया पडणं पायाजवळच राहतं, डोक्यात शिरत नाही. माझं म्हणणं कळलं का? हे नीट लक्षात आलं पाहिजे. हे इथे शिरलं ना की ते संपलं. मग जेवढ्या उपाध्या लावून घ्याल तेवढ्या सोड्या. लोकांनी लावल्या तर ठीक आहे, पण आपणच आपल्या मागे लावून घेऊ नये, ती उपाधी होते. असं घडतं काही काही वेळेला. असो, केली प्रदक्षिणा वंदिले चरण, झाला अभिमान नामयासी. अभिमान झाला, माझ्यासारखा कोणी नाही, मी काय आता कमी आहे का? एवढे ज्ञानराज माझी एवढी मोठी योग्यांची माऊली ज्ञानेश्वर महाराज, आणि ते मला वंदन करतात. निवृत्तीनाथ माझ्या पाया पडतात, अमके माझ्या पाया पडतात, तमके माझ्या पाया पडतात. म्हणजे मी काही कमी आहे का? इथेच कमी झाला. अरे कोण पाया पडते याच्यावर काही तुझं मोठं बळ नाही आहे. म्हणजे पडत नाहीत म्हणजे कमी झालास का? पडले म्हणून तसा मोठा झाला, तसा असं म्हणणं तो पडत नाही म्हणजे कमी झाला, असं काही नाही. कोणी पाया पडण्यावर किंवा पाया न पडण्यावर मोठेपण अवलंबून नसतं. हे ज्याला कळतं तो वाढतही नाही, कमी होत नाही, तो आहे तिथे कायम राहतो. हो, आहे तिथे कायम राहतो, त्याच्यात काही फरक पडत नाही. झाला अभिमान नामयासी. अभिमान झाला. बाबा अहंकार निशी घनदाट. नामदेव महाराजांचाच अभंग आहे. बाबा अहंकार निशी घनदाट. अरे बाबा, अरे सोन्या, अरे राजा, अरे बाबा, बाबा अहंकार निशी घनदाट. अहंकार फार दाट असतो बघा. मी तुम्हाला एक सांगतो, माणसाला कोणी संपवत नाही, पण त्याचा अहंकार त्याला संपवतो.
माझ्यासारखं कोणी नाही. अरे हो, पण किती नाही, काही त्याला सीमा असावी की नाही. आणि ज्यावेळेला आपल्याला अहंकार होतो तेव्हा देव तो कुठेतरी खच्ची केल्याशिवाय राहत नाही, हे विसरू नका. 100% खच्ची करतो. आपण खच्ची केलं गेलो असं समजलं ना, आपल्याला कळलं पाहिजे. पण हे की समजावं, देवाने आपला अहंकार तुडवला, हे कळलं तर पुढचं आयुष्य नीट जातं. नाही तर आयुष्यभर हेच आपला अहंकार आपण धरून बसतो आणि कुठेतरी प्रसंग असा येतो की तिथं तो ठेसल्याशिवाय राहत नाही. हे लक्षात घ्या. महाराज म्हणतायत नामदेवराया, हा अनुभवानी सांगतायत आता, बाबा अहंकार निशिघन दाट, ज्ञान अभिमान दुर्वासाशी, व्यर्थ शापिले अंबरीशासी, म्या सोशिले गर्भवासासी, ज्ञान अभिमानासी भिवनी, ज्ञान अभिमान ब्रह्मयासी, सोरोनी नेले गोपाळ वत्साशी, मज होणे पडले त्या वेशासी, ज्ञान अभिमानासी भिवनी. दुर्वासाला ज्ञान अभिमान झाला, अंबरीश राजाला त्रास दिला. देव म्हणाले, मी गर्भवास सोचले याच्या अहंकारा करता. ब्रह्मदेव मुलगा, त्यांनी बापाची परीक्षा घेतली. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे लळे पुरवी मी सकळ, परी भक्ताई सा प्रीती कल्लोळ तेथ नाही. भक्तासारखा प्रेम कल्लोळ ब्रह्मदेवामध्ये नाही. थोडक्यात सांगतो, अहंकार. मला नेहमी वाटतं ब्रह्मदेव आठवल्यानंतर, एका डोक्याच्या माणसाला जर एवढा, तर 4 डोक्याच्या माणसाला अहंकार किती असला पाहिजे. अवघड आहे हो. म्हणून आपला अहंकार माणसात चालतो, ब्रह्मदेवाचा अहंकार देवाजवळ चालला. भगवंताने गोकुळामध्ये अवतार घेतला, मानला नाही. बायकांचे पदर धरतून याला बाप कसा म्हणावा, हा आपलं प्रकरण विसरला. जाऊ द्या, ही पुराण मोठी अवघड आहेत बरं का. आपली न वाचावी हेच बरं. म्हणून संत म्हणले, ते पुराण बिराण वाचू नको, आपलं ही ज्ञानेश्वरी वाच, बस अमृतानुभव वाच, तुझं कल्याण होईल. नाही ते पुराण बिराण अवघड आहे सगळे. एक एक जर बघितलं तर असं वाटेल यांच्यापेक्षा शतकोटीने बरे आम्ही. जाऊ द्या, मी त्या ओव्या सुद्धा सांगत नाही तुम्हाला, पाठ करून ठेवल्यात मी. भागवतात तर जरा आहे, त्याच्यात कशाला सांगायला पाहिजे. अवघड, पण असं वाटतंय ना कसं देव म्हणावं. म्हणून हे पुराणात राहिले आणि पांडुरंगासारखा देव तुमच्या आमच्या घरात आला. हे वैशिष्ट्य आहे, पुराणातच राहिले, याच्यापेक्षा काही नाही. हे काही नाही, आपलं वाटत बसायचं आणि मागचं पुढे चालायचं, त्याचं नाव पुराण. वरवंटा केला की मागचं पुढे सरकलं, चला याच्यापेक्षा पुढचं काही प्रगती नाही. म्हणजे पुरणपोळीतलं वाटतोय ते पुढे सरकतंय, फरक काही नाही. ऐकणारे म्हणतात असं झालं असं झालं, बर झालं, चल पुढे काय. सुरपणकेचं नाक कापलं, तू कोणाचं कापू नकोस म्हणजे झालं. अवघड असतं हे सगळं. ज्ञानेश्वरी कोणाचंही नाक कापत नाही, आपलंही कापून घेऊन अपशकुन करत नाही. सगळ्यांची नाकं शेवटपर्यंत कशी सरळ राहतील याचा विचार करणारी ज्ञानेश्वरी, आणि याचा विचार करणारं संत वाङ्मय. बाबा अहंकार निशिघन दाट. अरे बाबा, अहंकारी रात्र आहे, घनदाट निशी आहे, त्याच्यातून रस्ता दिसत नाही. आणि कुठे जर पाय अडकला आणि पडलास तर तुला उठवायला कोणी येणार नाही. कारण एक सांगतो, जिथे अहंकार असतो त्या वाऱ्याला सुद्धा माणसं उभं राहायला तयार नसतात, तो वारा सुद्धा माणसांना सहन होत नाही. असा अहंकाराचा दुर्गुण आहे.
आणि म्हणून तर संतांनी एवढे अभंग लिहिलेत. कोणताही ग्रंथ काढा ज्यांनी अहंकाराबद्दल लिहिलं नाही असा एकही ग्रंथ नाही. आणि एवढं लिहून आमच्यातला गेला नाही हेही त्याचं त्या अहंकाराची पॉवर सिद्ध होते. फक्त साधू संतांच्या संगतीत गेलात तरच तुम्हाला कळेल. तीर्थयात्रा करून सुद्धा अहंकार येतो, पण वारी करून येत नाही. फरक आहे. तीर्थयात्रा करणारा म्हणतो मी सगळे ठिकाणी जाऊन आलो, आम्ही सगळं केलं. वारी करून आल्यानंतर म्हणतो माऊलीने करून घेतली. फरक कळला का? निरहंकार कसा निर्माण होतो हाच फरक आहे त्यातला. हा फार मोठा फरक आहे. आणि म्हणून अभंग लिहिणारे नामदेव महाराज त्यांच्यात अहंकार निर्माण झाला. देवाचे जवळी आम्ही निरंतर यासी अधिकार नमस्कारा. आम्ही देवाच्या जवळचे आहोत म्हणून आम्हाला पाया पडून घ्यायला. तीर्थक्षेत्राचे लोक असतात की नाही की तुम्ही आले की उगेच ते हात असं करत असतात. त्याला असं वाटतं आपण काही साधे नाही, ऑर्डिनरी माणसं नाही, तीर्थक्षेत्रात आहोत. अरे देणं सोडून. नामदेव महाराजांना वाटलं आम्ही काय देवाच्या जवळचे, देवाच्या जवळचे. ओ पुष्कळ असं कळतं. मोठ्या माणसांच्या जवळची माणसंच अशी त्रास देतात. एखादा मंत्री बघा तो परवडला, पण त्याची जी पिये बिये आजूबाजूचं असतं ती इतकं सतवतं. अरे 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 नको वाटतं. एखादा महाराज परवडला, पण त्याच्या आजूबाजूची शिष्य नको नको करून टाकतात. अवघड असतं हे सगळं. मी सांगत नाही, ते लिहिलेलं आहे. देवाचे जवळी आम्ही निरंतर, आम्ही देवाच्या जवळचे. मग आम्हाला पाया पडून घेण्याचा अधिकार आहे. पाया पडून घेण्याचा अधिकार नाही, देवाच्या जवळ आहे म्हणून पाया पडतात. बोलणं कळलं काय? पाया पडून घेण्याचा अधिकार नाही आहे, देवाच्या सावलीत राहता म्हणून माणसं पाया पडतात. आम्ही देवापेक्षा 1000 फूट लांब आहे, पण तुम्ही देवाच्या जवळचे आहात म्हणून पाया पडता. हे नामदेवरायाच्या लक्षात आलं नाही, रोज देवाच्या जवळ असल्या कारणाने. नित्य समागम हरीच्या चरणी हे, आणि आम्ही देवभक्त नामा म्हणे काय वंदू यांचे चरण अंगे परब्रह्म मदपाशी. काय यांच्या पाया पडायचंय? आम्ही देवाच्या कशी जरी असलं तरी आम्ही पंढरीची मंडळी, आम्ही आळंदीची मंडळी, आम्ही देऊची मंडळी, आम्ही हरिद्वारची मंडळी, आम्ही काशीची मंडळी. कुठे राहता? आम्ही काशी राहतो. महाराज म्हणले काया काशी गुरु उपदेशी. तीर्थक्षेत्री भेटेल देव हा आपुले हृदयचा भाव, पण निज भावाविन तीर्थीही देव असेना. तीर्थक्षेत्री भेटेल देव हा आपुले हृदयचा भाव, पण निज भावाविन तीर्थीही देव असेना. तीर्थामध्ये क्षेत्रामध्ये देव भेटेल हा आपल्या मनातला भाव आहे, पण तिथेही तसा नाही. निज भाव असेल तर जिथे उभाराल तिथे तीर्थ निर्माण होईल. जिथे संत आहे तिथे तीर्थ आहे. ते तीर्थ ते क्षेत्र जगतेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र दया पुरुष जयाचे नाव तीर्थ राहो दर्शने प्रशस्तीसी ठाओ. जयाचं नाव तीर्थ राहो, तीर्थांचा राजा म्हटलंय त्याला. काय? आणि म्हणून आम्ही एवढे मोठे, आम्ही देवाजवळचे, देव आमच्या हातून दूध पिला, आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो. देवाला वाटलं इथेच नामा खाली निघाला, माझ्या नामाजवळ एवढा अहंकार असू नये. म्हणून नामदेवराय येणारा जाणारे सुद्धा नीट बोलायचे नाहीत. काय नामदेव महाराज
माणसं म्हणायची बोलत का नाही? आम्ही ऑर्डिनरी माणसांशी बोलत नाही. वी टॉक ओनली विथ दी ऑल मायटी गॉड. विठ्ठल पांडुरंगा. आता गॉडशी फक्त बोलतायत. हे गॉडला बरं वाटलं नाही ना. गॉड नाही वाटलं. गॉड नाही वाटलं. देवाला ते काही गॉड वाटे ना. हे काही बरोबर नाही. हे आमच्या नामा अहंकारात अडकलंय. हे काही बरोबर नाही. याला बाहेर काढला पाहिजे. आणि पाया पडले नाही. या नामदेवा संगे देवाचा ओढा. प्रेमे केला वेडा पांडुरंग. निवृत्ती देव म्हणे त्यासी अरे तुरे. बघा फार गंमत आहे या अभंगामध्ये. आणि हे नामदेव महाराजांनी दिलेले अभंग आहेत. 2-3 अभंग वाचून दाखवतो तुम्हाला. प्रेमे केला वेडा पांडुरंग. या नामदेवाचा संगे देवाचा ओढा. केवढा मोठा नामदेव हा. अहो देवाला याचा ओढा आहे. प्रेमे केला वेडा पांडुरंग. यांनी पांडुरंगाला वेड केलं. निवृत्ती देव म्हणे त्यासी अरे तुरे. पायी ठेवता बरे डोई मत माते. काय झालं? आल्याबरोबर मग निवृत्तीनाथ पाय पडले. तर माऊली काय? साष्टांग दंडवत संत चरण रज. सोपानदेव आपले काय वरचे 2 पडले आणि लोटांगण घेतलं. ही 4 नंबरची होती बघा. मुक्ताबाई. म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण. आपणा दर्शन न लगे त्याचे. गंमत बघा काय घडलं. अरे मुक्ताबाई काय म्हणले, एवढा फुगलाय मी नाही त्याच्या पाया पडणार. अरे तू रे. देवाजवळ राहून जर याचा अहंकार जात नाही. पाया पडणार. अजिबात पाया पडणार नाही. निवृत्तीनाथ म्हणले मुक्ताई असं अरे तुरे बोलू नये. बरं दिसत नाहीये. अगं ती कुठच्या घरची माणसं आहेत. कुठली? अहो काय साधे आहे काय. पंढरपूरचा देवाच्या घरचा नामा अरे तुरे करतेस. म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण. आपणा दर्शन लगे त्याचे. घाला लोटांगण काय? आता अर्थ नीट कळेल. म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण. आता कळलं का? आता नक्की अर्थ कळला असेल. म्हणे मुक्ताबाई काय करायचं ते करा. आपणा दर्शन न लय. मी मात्र त्याच्या पाया पडणार नाही. तिघं मिळून त्याला दही दुधाने आंघोळ घाला. त्याच्या पायावर लोटांगण घ्या. पण मी मात्र त्याच्या पायावर डोकं ठेवणार असेल. म्हणे मुक्ताबाई. जरा नामदेवरायाला जरा थोडस ऑकवर्ड झालं. काय असतं एखादा मनुष्य मोठा झाला. मोठा झाल्यानंतर मग सगळेच मोठे झाल्यानंतर आलेले सगळे तिथे असतात. पण ज्यांनी त्याला मोठा केला असाही तिथे कोणीतरी असतो. एखादा काहीतरी येतो प्रसंग. हे माधवराव असतात. बरं का मोठे माधवराव असतात. आणि तो लहानपणाचा अरे महाद्या. अरे लेका काढ सिगरेट. झालं वाटोळ. त्या तोंड बंद कर. आता तू बघतोयस का माझी पीए किती काय माझं पोझिशन. अरे म्हणलं माझ्या लक्षातच नाही. मला तू आपला त्या अर्ध्या चड्डीतलाच लक्षात आहेस. माझं बोलणं कळलं का? आजूबाजूचे सगळे असे करतात. आणि एखाद्याने अरे तुरे केलं म्हणजे ती इतकं जड जातं. तसं आमच्या नामदेव महाराजाला मुक्ताबाईने म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण. काय पाय पडायचे पडा आणि घ्या उद्धार करून. पंढरीचा प्रेमा फुगून बसतोन प्रेमा. आडून बसतोन प्रेमा. कशाचा प्रेम बिम काही नाही. अहंकार आहे.
मी अहंकाराच्या पाया पडणार नाही. विचार करून बघा. आणि एवढं जरी कळलं, अहंकार आणि आज कोणाला तरी वाकवाल, पण एक दिवस अशी येईल की तुम्हालाही वाकायची पाळी येईल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज.